तो दिवस काही वेगळा नव्हता. पण आयुष्यातले सगळे वेगळे दिवस असेच साधे सुरू होतात. सकाळी मुलगा उठला तेव्हा सर्वात आधी त्याने बाबाचा हात धरला. आज सुट्टी आहे ना? तो हसून म्हणाला, हो. त्या एका होमध्ये जबाबदारी होती, पण थोडंसं समाधानही होतं. कारण आता कुणीतरी होतं ज्याच्यासाठी दिवस ठरायचे. मॉलमध्ये जाताना मुलगा कारच्या काचेतून बाहेर पाहत होता. रस्ते, लोक, सिग्नल. आणि तो स्वतःकडे पाहत होता. कधी काळी असाच तो कुणाच्या शेजारी बसून भविष्याची स्वप्न पाहायचा. आज भविष्य समोर बसलं होतं आणि स्वप्न मागे राहिली होती. मॉलमध्ये पाऊल टाकताच आवाजांचा गोंगाट, दिव्यांची चमक आणि गाण्यांचा कृत्रिम आनंद. मुलगा आनंदात होता. तो आनंद पाहून तो थोडा शांत झाला. कधीकधी आपण स्वतः आनंदी नसतो, पण कोणाच्या आनंदात आपलं आयुष्य सापडतं. खेळण्यांच्या दुकानात मुलगा गाड्या रचत होता. तो बाजूला उभा राहून पाहत होता. आणि तेव्हाच मनाच्या आत काहीतरी हललं. जसं अचानक खूप जुनी आठवण दार ठोठावते. ती समोरून आली. क्षणभर त्याचा श्वास थांबला. डोळे म्हणत होते, ही तीच आहे. मन म्हणत होतं, अशक्य. पण काही माणसं आपण विसरतो असं वाटतं, पण आयुष्य त्यांना विसरत नाही. ती थांबली. तोही. दोघांमध्ये फक्त काही फूट अंतर होतं. पण त्या अंतरात संपूर्ण आयुष्य बदलून गेलं होतं. तो तिला पाहत होता. आणि तिला जाणवत होतं, हा तोच आहे, पण आता वेगळा. डोळ्यात आता स्वप्न नव्हती, तर जबाबदारी होती. तिने त्याचा हात पाहिला. त्या हातात एक लहानसं बोट त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवून घट्ट धरलेलं होतं. कधीकधी एक छोटा हात मोठ्या प्रेमावर पूर्णविराम लावतो. मुलगा म्हणाला, बाबा मला हे हवंय. तो भानावर आला. त्या एका शब्दात त्याचं संपूर्ण वर्तमान उभं राहिलं. क्षणभर त्याला अपराधी वाटलं. प्रेम अपराधी नसतं, पण वेळ कधीकधी त्याला अपराधासारखं वाटू देते. तिने त्याच्या डोळ्यात पाहिलं. आणि तिथे तिला तीच वेदना दिसली, जी तिच्या मनात होती. ती काहीच बोलली नाही. कारण काही गोष्टी सांगितल्या तर लहान होतात. त्याने मान हलवले. नजरेत माफी. आणि एक न बोललेलं धन्यवाद, समजून घेतल्याबद्दल. तीही मान हलवते. समजून घेणं हे सगळ्यात मोठं प्रेम असतं. मुलाने हात ओढला. तो वळला. पण 2 पावलं गेल्यावर क्षणभर थांबला. मन म्हणालं, एकदाच मागे पहा. पण तो पाहिला नाही. कारण मागे पाहिलं तर पुढे जाणं कठीण होतं. ती तिथेच उभी होती, त्याची पाठ गर्दीत विरघळताना पाहत. तिला वाटलं, आपण वेगळ्या वेळी भेटलो असतो तर? पण आयुष्य जर ऐकत नाही. ती एस्केलेटरवर उभी राहिली. वर जाताना खाली पाहत होते. तो दिसत नव्हता. डोळ्यात पाणी आलं, पण ती रडली नाही. काही अश्रू आपले असतात. ते लोकांसाठी नसतात. तो दुसऱ्या मजल्यावर मुलासाठी बिल भरत होता. हातात पिशवी, मनात अजूनही तोच क्षण. मुलगा हसत होता. तो त्याच्या डोक्यावरून हात फिरवतो. आपण जे गमावतो, तेच आपल्याला जे आहे त्याची किंमत समजावून देतं. ती मॉलच्या बाहेर जाणाऱ्या दाराजवळ थांबली. एकदा मागे वळून पाहावंसं वाटलं. पण तीही वळली नाही. कारण काही दरवाजे मागे वळून पाहिले तर बंद होत नाहीत. दोघेही एकाच मॉलमधून वेगवेगळ्या दिशेने बाहेर पडले. आणि त्या दाराबरोबर ती गोष्ट संपली. काही प्रेमा आपल्याला मिळत नाहीत. ती फक्त आपल्याला आपण कोण आहोत हे समजावतात. आणि कधीकधी इतकंच खूप असतं.